संध्याकाळी बऱ्यापैकी जेवण करून घेतलं आणि विकी भाऊला घेऊन गेलो खराकासाठी. बस दुकानामध्ये पोहोचलोच होतो, तेवढ्यामध्ये पाहिलं माझ्या पहिले तर माझे पूर्ण मित्र येऊन होते. आता यामध्ये मी पण विचारत पडलो, खरा घेतला तर काही पुरत नव्हता. मग थोड्या वेळ त्याला गोष्टीमध्ये उलझवून टाकलं आणि चुपचाप मध्ये खरा घेऊन टाकला. आणि हे आपले खोके पाटील जे की त्रिवेणी वाड्याचे ओनर आहे. त्यानंतर भेटलो आपण आपल्या गुरुजीला, ज्यांना आपल्याला फोर व्हीलर चालवणं शिकवलं होतं. मग चाप मध्ये एक खरा घेऊन घेतला, त्याला बाय बाय केलं आणि गेलो घराकडे. तुम्ही पण असे चुपचाप खरे घेता का कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता होती आपली नाईट ड्युटी. मग का तयारी वगैरे केली, पकडला कॉलनीचा रस्ता. आणि हो मित्रांनो, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की मी डेली व्हिडिओ बनवून अपलोड करतो तर माझ्या आयुष्यात काही टेन्शन नाही. तसं काही नाही मित्रांनो, ज्याचं त्याचं टेन्शन त्यालाच माहित असते. आणि तो टेन्शनचाच मुद्दा घेऊन चालतो म्हणलं तर आपलं काही खरं नाही. म्हणून त्या टेन्शनला बाजूला ठेवून मी डेली व्हिडिओ टाकत असतो. आणि राहिली गोष्ट माझ्या कामाची, तर मी एक ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हिंग करून मी माझं पोट भरतो. आणि मला कसल्याही प्रकारची लाज नाही, कारण काम हे कोणतंच लहान मोठं राहत नाही. लहान मोठे राहते ते फक्त लोकांचे विचार, आणि त्यांचे विचार घेऊन मी चालत बी नाही. सोडा जाऊ दे ते सगळं. सर्वात आधी त्यांना घेऊन आलो मॅक्झिम मध्ये. आता तुम्हाला सुद्धा विचार पडला असेल की मॅक्झिम म्हणजे काय, तर मॅक्झिमला म्हणत असते सोप्या भाषेत बारूद घर, जे की WCL ब्लास्टिंग मध्ये कामी येत असते. नंतर पहाटेच्या 4:30 वाजता गेलो वणीमध्ये, तिथे जाऊन बऱ्यापैकी नाश्ता वगैरे करून घेतला. मग नाश्ता करून सरळ निघलो कॉलनी जासाठी. कॉलनीमध्ये पोहोचून त्यांना सर्वांना सोडून दिला आणि 320च्या स्पीडने मी पण निघलो घराकडे जायचं, कारण सकाळी होती आपल्याला नागपूरची बुकिंग आणि झोप घेणं थोडं गरजेचं होतं. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.